महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आता समोर आलाय। या निवडणुकीत भाजपच्या 5ही उमेदवारांचा विजय झालाय। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झालाय। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झालाय। या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला मागे टाकले। मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महायुतीने महाविकास आघाडीची मतं पळवली आहेत असं म्हणतायत। त्यामुळे मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। नक्की विषय काय झालाय आपण जाणून घेऊया। त्यापूर्वी आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा। आत्तापर्यंत समोर आलेल्या मतमोजणीच्या माहितीनुसार महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत, तर महाविकास आघाडीचे केवळ 3 उमेदवार होते। यापैकी काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सावंत यांचा विजय झालाय, तर ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचाही विजय झालाय। पण या निवडणुकीत शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसताना दिसलाय। त्यांना फक्त 12 मते मिळालीत। आता आपण पाहूया या निवडणुकीत कोणाला किती मतं मिळालीत। भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे यांना 26 मतं, परिणय फुके यांना 23 मतं, सदाभाऊ खोत यांना 26 मतं, अमित गोरखे यांना 23 मतं, योगेश टिळेकर यांना 23 मतं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव गर्जे यांना 23 मतं, राजेश विटेकर 24 मतं, शिवसेना विजयी उमेदवार कृपाल तुमाने 25 मतं, भावना गवळी 24 मतं, काँग्रेसच्या विजयी उमेदवार प्रज्ञा सावंत यांना 25 मतं मिळालेत। शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना 22 मतं मिळालीत व शरद पवार गटातील जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली होती। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा ठरला आहे की अजित पवारांनी काँग्रेसची 5 मतं फोडलीत। याबाबत गेल्या 2 दिवसापासून चर्चाही होती। याशिवाय काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं होतं। ते म्हणाले होते आपल्या पक्षाचे 3-4 मतं फुटतील। पण तुम्हाला काय वाटतं, अजित पवार गटाने काँग्रेसचे 5 मतं फोडलेत? तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब करा।